नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहीतच आहे की सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया काही दिवसातच सुरू होईल। मग या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि शेतकऱ्यांनी कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावीत या संदर्भाने चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, त्याचबरोबर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन ही कागदपत्रे लागतील। निवासाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, लाईट बिल जे की मागील 3 महिन्याचे आणि रहिवासी प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागतील। शेती संबंधित कागदपत्रे ज्यामध्ये 7/12 जो की 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नसावा, त्याचबरोबर नमुना नंबर 8 चा उतारा, तसेच शेती खात्याचा आधार लिंक केलेला पुरावा आणि फेरफार पावती। त्याचबरोबर कर्जासंबंधित कोणकोणती कागदपत्रे लागतील तर यामध्ये लोन पासबुक, त्याचबरोबर कर्ज खात्याचे स्टेटमेंट जे की सप्टेंबर 2025 पर्यंतचे असेल, तसेच कर्जाचा तपशील, थकबाकी प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागतील। त्याचबरोबर इतरही काही बाबी लागतील ज्यामध्ये फार्मर आयडी आहे, त्याचबरोबर आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, तसेच 2 पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे लागतील। तर या सर्व कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स प्रती आणि तपासणीसाठी मूळ प्रती देखील सोबत ठेवाव्यात। ही सर्व कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात करावी, जेणेकरून तुमची धावपळ वाचेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल। धन्यवाद।